Hello everyone, I am audible. तुम्हाला येतो का आवाज? तुम्हाला येतो का आवाज इथं? आपण आज जावाचा जो प्रोजेक्ट आहे, सिंपल प्रोजेक्ट त्याला डिप्लॉय करणार आहे आपण. चालेल ना? अच्छा. मला वाटलं हे म्हणतो तू. स्क्रीन शेअर झालेली दिसते का ऑनलाईन? हॅलो. ओके. इक्लिप्स चालू होते. इक्लिप्स चालू होते. ते बेसिक काय स्टेप्स आहेत आपल्याला डिप्लॉय करताना लागणार. स्टेप 1 आपल्याला GitHub वरती अकाउंट बनवून तिथे रेपॉझिटरी बनवायची आणि आपला कोड GitHub वरती पुश करायचा. जी दुसरी स्टेप. हा, जोरात का? सेकंड स्टेप जी आहे त्याच्यात आपल्याला जो जावाचा प्रोजेक्ट आहे त्याला मॅवेन मध्ये कन्वर्ट करायचं. आपले थर्ड स्टेप आपल्याला डेटाबेस जो तो लोकल होस्ट न वापरता आपल्याला सर्व्हर वरती वापरायचा. फोर्थ स्टेप, आता जावाचा जो प्रोजेक्ट आहे तो डायरेक्टली फ्री सर्व्हर वरती डिप्लॉय होत नाही लवकर, तर त्यासाठी आपण डॉकर फाईल बनवणार. जावाच्या प्रोजेक्ट कंटेनर मध्ये अख्खा प्रोजेक्ट टाकणार आणि मग डिप्लॉय करणार. आणि लास्ट स्टेप आपली रेंडर वरती अकाउंट बनवून तिथे आपला प्रोजेक्ट डिप्लॉय करणार. जस्ट या 5 स्टेप मध्ये आपला जावाचा प्रोजेक्ट डिप्लॉय होणार. तर आपण GitHub वरती अकाउंट बनायचं शिकून घेऊ. त्यावर स्टार्टिंगला इक्लिप्स ओपन होते त्यावर. माझं GitHub वरती ऑलरेडी अकाउंट आहे, तर माझं असं दिसतं. तुम्ही GitHub वरती अकाउंट क्रिएट करा तर तुम्हाला डॅशबोर्ड असा दिसेल. आपल्याला इथं नवीन रेपॉझिटरी क्रिएट करायची. एक तर ऑप्शन आपण इथनं करू शकतो हे निवडणं, किंवा ते प्लस आयकॉन वरती जाऊन न्यू रेपॉझिटरी करू शकतो. ओके. इथं रेपॉझिटरीचं नाव देऊ आपण स्टुडंट मॅनेजमेंट TCA. डिस्क्रिप्शन, ह्या रेपॉझिटरीला काहीतरी एखादी डिस्क्रिप्शन देऊ शकतो आपण, जसं की आता डिप्लॉय डिप्लॉयमेंट ऑफ जावा प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या ह्याच्याने देऊ शकता डिस्क्रिप्शन. आता ह्या रेपॉझिटरीची आपण विजिबिलिटी पब्लिक किंवा प्रायव्हेट ठेवू शकतो. तर आपण पब्लिक ठेवू आता सध्या. बाकीचं काही चेंज करायची गरज नाही, ते आपण ऍड करू नंतर. ओके. तर क्रिएट रेपॉझिटरी. तर आपली रेपॉझिटरी क्रिएट झालेली आहे. इथे काय आपल्याला कमांड दिसते, ह्याने आपण आपल्या गिट सेटअप करून तिथं थोडा पुश करू शकतो. तर आपण गिट सेटअप करू. तर गिट विंडोज युजर्सनी गिट बॅश लागतं, आणि जे मॅक आणि लिनक्स युजर आहेत त्यांना डायरेक्ट टर्मिनल वरून कमांड्स टाकू शकतात ते.
सो गिट बॅश हे माझं डाउनलोडेड आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करायचं असेल तर सिम्पली गिट बॅश सर्च करा. फॉर विंडोज इथं जावा आणि क्लिक हिअर टू डाउनलोड. देन डाउनलोड विल स्टार्टेड. तो माझा ऑलरेडी आहे, तो मी करत नाही. सो गिट बॅश ओपन कर. आपण गिट बॅश ओपन करू. तर आपला गिट बॅश बाय डिफॉल्ट ह्या पाथवर ओपन होतो. सो इथं आपल्याला काही स्टेप्स करायचे आहेत स्टार्टिंगला. आपल्याला डबल एस एच की जनरेट करायची, जेणेकरून गिटवर जेव्हा आपण कोड कोड पुश करू तेव्हा पासवर्ड आणि ईमेलची गरज नाही लागणार. तर त्यासाठी आपण एस एस एच की जनरेट करू. सिम्पली ह्याला कॉपी करू आणि आपल्या गिट बॅश वरती पेस्ट करू. आता इथे ईमेलच्या जागी आपल्याला गिट अकाउंट ओपन करताना जो ईमेल वापरलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तो माझा आहे ओमकार क्षीरसागर gmail.com. ओके, जस्ट हिट एंटर, अगेन एंटर, अगेन एंटर. आता हे मला सांगते ऑलरेडी एक्झिस्ट आहे, पण मी ओव्हर रिटर्न करून त्याला नवीन बनवलं. लेट चेक. आय थिंक परत एकदा करावं लागेल. एंटर, एंटर, एंटर. माझी एस एस एच की जी आहे ती जनरेट झालेली आहे. तर आता आपल्याला ही की कॉपी करून आपल्या गिटहबच्या अकाउंटमध्ये टाकायची. सो कॉपी करण्यासाठी ही कमांड आहे. सो जस्ट कॉपी इट फ्रॉम हिअर अँड पेस्ट. तुम्ही बघू शकता. आपण एक परत करू. ही जी एस एस एच की जनरेट झालेली आहे आपल्याला कॉपी करायची. कॉपी. आपल्याला आपल्या गिटहब अकाउंट वरती जायचं आहे. आपल्या प्रोफाईल वरती इथे क्लिक करायचं आहे. इथे सेटिंग्स मध्ये जाऊन आपल्याला ती जी जनरेटेड की आहे ती आता आपल्याला पेस्ट करायची आहे. इथं एस एस एच अँड जीपीजी कीज मध्ये. इथे ऑलरेडी मी 2 बनवलेले आहेत. मी अजून एक बनवतो. न्यू एस एस एच की. ह्याला नाव देतो TCA डिप्लॉयमेंट आणि ती जी की आहे ती इथं पेस्ट करायची. बाकी काही इथं चेंज करायचं नाही. आणि ऍड SSH की. ओके, तर जी की आहे ती ऍड झालेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता TCA डिप्लॉयमेंट. ओके, आता आपल्याला काही न करता सिम्पली बॅक यायचं रेपॉझिटरी वरती आपल्या. आपल्या इथपर्यंत स्टेप झालेले आहेत. तर अजून एक फर्स्ट टाइम जेव्हा आपण गिट फर्स्ट टाइम उघडतो तेव्हा आपल्याला काही डिफॉल्ट आपलं युजर नेम आणि ईमेल गिटला द्यावं लागतं. तर त्यासाठी ही कमांड आहे. जस्ट कॉपी इट, ओपन गिट बॅश आणि पेस्ट इट. आता इथं आपण गिटहबचं अकाउंट क्रिएट करताना जे युजर नेम टाकलेलं आहे ते आपल्याला इथं टाकायचं. तर माझं युजर नेम आहे क्षीरसागर ओमकार. हिट एंटर. आता जो आपण गिटहब अकाउंट बनवताना जो ईमेल वापरलाय तो आपल्याला इथं गिट बॅश वरती द्यायचा आहे. सॉरी, इथं
कुठला ईमेल द्यायचा जो की आपण अकाउंट क्रिएट करण्यात बनवलेला आहे. ओके, हिट एंटर. ठीक आहे, डन. आपलं गिट वरचं काम झालेलं आहे. इक्लिप्स ओपन होते अजून. झालं. तर हा आपला प्रोजेक्ट आहे जो की सरांनी ऍडव्हान्स जावाच्या लेटेस्ट बॅचला घेतलेला आहे. तो जस्ट इथे काय एरर दाखवते ते सध्या इग्नोर करा. ठीक आहे, आपण ह्याला एकदा रन करून बघू. अच्छा, हा हा. प्रोजेक्ट आपला जो रन झालेला आहे तिथं ऑप्शन आहे. आता आपल्याला हा जो नॉर्मल प्रोजेक्ट आहे आता गिट वरती पुश करायचा. अजून इथं बघू शकता आपल्या इथं कोड आलेला नाहीये. सो आपण आता स्टार्ट करू गिट वरती कोड आपला पुश करायला. तो आता हे गिट बॅश क्लोज करा. इक्लिप्स मध्ये या, राईट क्लिक ऑन द प्रोजेक्ट आणि तिथं मग ओपन गिट बॅश हे इथं क्लिक करा. मी खाली गेलो, एक सेकंड. शो इन सिस्टम एक्सप्लोरर इथं क्लिक करा. तिथं आपल्याला आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या आतमध्ये जायचं, म्हणजे जिथं आपला एसआरसी प्रेझेंट आहे तुम्ही बघू शकता. जिथे एसआरसी प्रेझेंट आहे आपल्याला तिथे जायचंय. राईट क्लिक, मोर, शो मोर ऑप्शन आणि ओपन गिट बॅश शेअर. तुम्ही बघू शकता आपण आता कुठल्या पाथ मध्ये आपल्या प्रोजेक्टच्या आतमध्ये आपण. ठीक आहे, आता आपल्याला हा कोड आपण गिट वरती आता पुश करू. मी एलएस ने बघू शकता इथं आपला बिल्ड आणि एसआरसी आहे. सो लेट्स, आपण आता आपल्या पाथ वरती डायरेक्ट पोहोचलेलो आहे म्हणून ही स्टेप आपण स्किप केली. आता आपल्याला नवीन रेपो बनवतो तेव्हा आपल्याला गिट इनिशियलाइज करायला लागतं. तो आपण गिट इनिशियलाइज करू. गिट इनिशियलाइज झाले. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला आपला जो प्रोजेक्ट आहे तो रेपोजिटरी मध्ये ऍड करायचा. सो गिट ऍड डॉटने काय होतं, अख्खे जे फोल्डर्स आहेत ते एक सोबत ऍड होते. तर का स्पेसिफिक फाईल ऍड करायची असेल जसं की एसआरसी आपल्याला स्पेसिफिक ऍड करू शकतो आणि डॉटने अख्खे आपले फोल्डर एक सोबत ऍड होते. तो गिट ऍड झालेलं आहे. आता आपण दरवेळेस जेव्हा कोड मध्ये चेंज करतो तेव्हा आपल्याला गेटला कमेंट द्यायला लागते ऍज लाईक अ कमेंट,
की आपण काय चेंज केलं, काय अपडेट केलं. सो कमिट द्यायचं आहे git कमिट -m स्पेस आणि डबल कोट मध्ये कमिट द्यायचं. सो आपण येऊ पुशिंग माय कोड टू गिटहब. ओके, जस्ट एंटर. आता हे सगळ्या फाईल जे होते आपल्या प्रोजेक्ट त्यांना हे कमेंट लागू झाले आणि कोड आता पुश व्हायच्या जगाला. तर नेक्स्ट स्टेप आपल्याला आता ह्या स्टॅटिंगचे स्टेप आहेत, ह्या नंतर सारखं करावं नाही लागत. आपल्याला जे मेन ब्रांच आहे त्याच्यावरती शिफ्ट व्हायचं आहे. सो कॉपी गिट ब्रांच -m म्हणजे आपण मेन ब्रांच वरती शिफ्ट होतोय. नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला आपलं जे गिट रेपॉझिटरी बनवली त्याची आपल्याला ऍड ओरिजिन करावं लागतं. तो आपण जिथे रेपॉझिटरी बनवली गिटहब अकाउंट वरती तिथे जायचं आणि इथं ही वाली सेकंड लास्ट कमांड जी आहे ती कॉपी करायची. गो टू द गिट बॅश अँड देन पेस्ट हिअर. नेक्स्ट स्टेप. ठीक आहे, आता आपण गिट ओरिजिन ऍड केलेला आहे. आता आपल्याला हा जो कोड आहे तो गिट वरती पुश करायचा लास्ट कमांड. गिट पुश -u ओरिजिन मेन म्हणजे मेन ब्रांच वरती हा कोड पुश होतोय. आपला कोड हा गिटहब वरती पुश झालेला आहे. आपण इथे येऊन रिफ्रेश केलं, तुम्ही बघू शकता आपले जे सगळे फाईल्स कोड केलं सगळं इथं आलेलं आहे. बघू शकता अजून इथे आपला कोड आलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला हा जो नॉर्मल जावा प्रोजेक्ट आहे ह्याला आपल्याला मॅवेन मध्ये कन्वर्ट करायचं. सो कन्वर्ट द प्रोजेक्ट टू मॅवेन प्रोजेक्ट. आता मॅवेन काय, मॅवेन काय आता आपण जावा मध्ये जसं की पोस्टग्रेसची जार आहे ती मॅन्युअली डाउनलोड केली आणि ऍड केली. आपण मॅवेन मॅवेन वापरून फक्त डिपेंडन्सी ऍड करायची, ऑटोमॅटिक डाउनलोड सगळं मॅवेन करणार. ओके, बेसिकली तेच आहे. आता आपल्याला मॅवेन मध्ये जावाचा प्रोजेक्ट मॅवेन मध्ये कन्वर्ट करायचा. सिम्पली राईट क्लिक, प्रोजेक्ट वरती राईट क्लिक करा, कॉन्फिगर आणि कन्वर्ट टू मॅवेन. इथं ग्रुप आयडी द्यायचा. तर ग्रुप आयडी आपण com.tca ठेवू आणि आपलं आर्टिफॅक्ट आयडी आपलं प्रोजेक्टचं नाव. सो फिनिश. आता इक्लिप्स आपल्याला pom.xml बनवून देतं जे की मॅवेन साठी आपण वापरलं. मॅवेन ते वापरतं आणि त्याच्याने डिपेंडन्सीज वगैरे ऍड करतं. सो इथं आपण स्पेस क्रिएट करू पॅकेजिंग वेअरच्या नंतर. ह्याच्यासाठी इंटरनेट कनेक्शन लागतं मॅवेन साठी. सो मेक शुअर इंटरनेट कनेक्शन इज अवेलेबल. आता आपल्याला इथं काही डिपेंडन्सीज, प्रॉपर्टीज आणि प्लगइन्स ऍड करायचे. तर सिम्पली आपण डॉक्युमेंट बनवलं त्याच्यावरती जाऊ. तर फर्स्ट आपल्याला प्रॉपर्टीज ऍड करायच्या. सो कॉपी इट आणि इथं ऍड करा. नेक्स्ट स्टेप आपल्याला पोस्टग्रेसची जार आहे ती डायरेक्ट ऍड न करता आपण डिपेंडन्सी ऍड करायची. मॅवेन ऑटोमॅटिकली ती डाउनलोड करणार. तर ती इथं दिलेली आहे, ज्या करता पण आपल्याला लागणार कारण की आपण वेब ऍप्लिकेशन वापरतो. So just copy the dependency tag आणि इथं पेस्ट करा. ठीक आहे. आता तुम्हाला म्हणजे प्रश्न पडला असेल की बाबा हे कुठनं घेतलं पोस्टग्रेस वगैरे जार डायरेक्टली. तर ते घ्यायसाठी आपल्याला पोस्टग्रेसची पाहिजे आपल्याला. सो पोस्टग्रे एसक्यूएल मॅवेन डिपेंडन्सी. सो इथं आलेलं आहे, आपण क्लिक करू. पहिली जी लिंक आहे त्याच्यावरतीच जायचं आणि आता ह्यातलं थोडंसं मागचं व्हर्जन घ्यायचं कारण की नवीन व्हर्जन मध्ये एरर्स वगैरे असू शकतात. सो आपण हे वाला घेऊ जे की जास्त लोकांनी पण वापरलेलं आहे. सो हे वाला घेऊ आपण. जस्ट इथं क्लिक करा, ऑटोमॅटिक कॉपी होतं आणि मग ही पोस्टग्रेसची जार आहे तुम्ही इथं वाचू शकता. org.postgres हीच आपण मॅन्युअली ऍड करतो, त्याचं व्हर्जन पण. ठीक आहे. आता आपण ऑलरेडी ऍड केलेली आहे, मग आपण ही ऍड नको करायला. आता प्रोजेक्ट वरती राईट क्लिक करून मॅवेनचं ऑप्शन मगाशी दिसत नव्हतं ते आता दिसायला लागलं. सो मॅवेन वरती जाऊन अपडेट प्रोजेक्ट, जेणेकरून आपण जे डिपेंडन्सीज ऍड केलेले आहेत ते सगळ्या आपल्या डाउनलोड होणार आपल्या ह्याच्यामध्ये. सो प्रोजेक्टला सिलेक्ट करा. ओके, इथं खाली पाहू शकता तुम्ही की डाउनलोडिंग सुरू आहे. ह्याच्यासाठी इंटरनेट कनेक्शन मॅन्डेटरी.
सो पोस्टग्रेसचे जार आपण ऍड केलेले हे रिलोड ऑटोमॅटिक रिलोड होतं. आता आपल्याला बिल्ड हा सेक्शन ऍड करायचा. आपला जो मॅविनने दिलेला आहे त्याला काढून आपला जो इथं आहे तो ऍड करायचा. कॉपी, हा जो बिल्ड सेक्शन आहे आपल्याला चेंज करायचा आपल्या डॉक्युमेंट मध्ये आहे तिथून. जस्ट पेस्ट केला, कंट्रोल एस, परत एकदा प्रोजेक्ट हा आपण हे करू, अपडेट करू. आता आपला प्रोजेक्ट जो आहे आता अपडेट झालेला आहे. आपण इथं बघू, ही जी pom.xml फाईल आहे ती क्रिएट झाली, पण आता ही आपल्याला गिट वरती परत पुश करायची, कारण की गिट वरती चेंजेस आपल्याला सगळे पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे अजून pom.xml फाईल आलेली नाहीये. तर आपण गिट वरती पुश करू. सो आपला गिट बॅश ओपन करू. इथं आपला गिट बॅश जे अजून तिथंच ओपन आहे, तिथं की आपलं प्रोजेक्टचं आहे, एसआरसी फोल्डर आहे. सो जे आता ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत, 3-4 स्टेप्स हे आपल्याला दरवेळेस लागणार आहेत गिट वरती कोड पुश करताना. तर पहिली कमांड आहे git status. ह्याच्यामध्ये आपण काही फाईल्स ऍड केल्या, काही फाईल्स मॉडिफाय केल्या किंवा काही फाईल्स डिलीट केल्या, हे सगळं इथं रेकॉर्ड भेटतं. तुम्ही बघू शकता मॉडिफाईड ऍडेड मध्ये pom.xml ऍड झालेली. सो git स्टेटस नंतर git ऍड स्पेस डॉट, आता ऍड झालेले आहेत. आता कमिट द्यायची, आपण केलं काय आता git कमिट -m डबल कोट्स मध्ये काय केलं, कन्वर्टेड जावा प्रोजेक्ट टू maven project. Okay, and added dependencies in pom.xml. Okay, just hit enter. आता git push, just git push टाकायचं. ठीक आहे, कोड पुश झालेला आहे. आपण इथे एकदा येऊन रिफ्रेश करू. तुम्ही बघू शकता pom.xml आलेले विथ द कमिट. आपण जे कमिट टाकले ते इथं रिफ्लेक्ट होतं, कन्वर्टेड जावा प्रोजेक्ट टू maven. ओके, तर नेक्स्ट स्टेप आपली, एकदा प्रोजेक्ट रन करून बघू बाबा काय एरर आहे. ऍक्च्युली प्रोजेक्ट रनच होतं, तरी आपण नंतर एकदा करू. प्रोजेक्ट विदाउट एनी एरर रन झालेला आहे. इथं कन्सोल वरती पण काही एरर नाही. आपण कन्सोल क्लिअर करू, प्रोजेक्ट स्टॉप करू. आता आपली नेक्स्ट स्टेप, आता आपण प्रोजेक्ट मध्ये जो डेटाबेस वापरला तो लोकल होस्टवर. तर आता प्रोजेक्ट आपण जेव्हा लाईव्ह करणार तेव्हा मल्टिपल युजर्स वापरणार, सो डेटाबेस सर्व्हर वरती पाहिजे. तर आता ह्या स्टेप मध्ये आपण डेटाबेस सर्व्हर वरती क्रिएट करणार आणि आपल्या जावाच्या प्रोजेक्ट मध्ये डेटाबेस क्रेडेन्शियल आहे तिथं सर्व्हरचे क्रेडेन्शियल टाकणार. आता आपण डेटाबेस सर्व्हरवरती करायला आपण वापरणार आहे निऑन, जे की पोस्टग्रेस डेटाबेस फ्री देतं. सो निऑन काय, निऑन प्रोव्हाइड्स अ फ्री PostgreSQL database in the cloud. Your application will connect to the database instead of the local one. Okay. आपण निऑन वरती अकाउंट, माझं ऑलरेडी अकाउंट क्रिएटेड आहे. जस्ट लॉग इन करा ईमेलने, तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. आता इथं क्रिएट न्यू प्रोजेक्ट एक ऑप्शन आहे. क्रिएट न्यू प्रोजेक्ट करू. आपल्या डेटाबेस म्हणजे ह्या प्रोजेक्टला काहीतरी एक नाव द्यायचं, तर आपण देऊ स्टुडंट मॅनेजमेंट TCA. आता बाय डिफॉल्ट 17 व्हर्जन देते, आपण 17 व्हर्जन पोस्टग्रेसचा वापरू. क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर एक तर AWS आहे, एक तर Azure आहे. बाय डिफॉल्ट AWS ठेवू. आता रिजन म्हणजे ह्यांचे जे सर्व्हर आहेत ते कुठल्या रिजन मध्ये आहेत. आपल्याला सगळ्यात जवळ जो सर्व्हर आहे तो आहे सिंगापूर. बाकीचे सगळे दुसरे जे की आपल्या इंडियापासून लांब आहेत. तो सिंगापूर सिलेक्ट करू. जस्ट क्रिएट वरती क्लिक केला
आपला प्रोजेक्ट क्रिएट होतोय. आता इथं कनेक्ट वरती जायचं. इथं आपल्याला सगळे देते, जे की आपला पीजी होस्ट जो की आपला लोकल होस्ट आहे, लोकल मशीन वरती. आपला पीजी डेटाबेस जो की AJDB 1920 वगैरे आहे. आपला पीजी युजर जो की आपला रूट आहे, आणि आपला जो पीजी पासवर्ड जो की root@123. आता आपण आपला इक्लिप्स खोलूयात. SRC मेन स्टुडंट. इथे डेटाबेस क्रेडेन्शियल जे आहेत आपल्याला आता हे रिप्लेस करून जे सर्व्हरवरती क्रिएट झाले ते टाकायचे. आपण ह्याला पहिलं कमेंट करू. ह्याला कॉपी करू, आणि इथं आता जे सर्व्हरवरनं आलेले आहेत ते आपण इथं पेस्ट करू. बाय क्लिक करू आपण. आता पीजी होस्ट म्हणजे आपला होस्ट कोण आहे, तर ह्याला कॉपी करू. इथे लोकल होस्ट, फक्त लोकल होस्ट काढून तिथं आपला जो होस्ट पीजी होस्ट आहे तो इथे टाकायचा. नेक्स्ट आपला डेटाबेस, पीजी डेटाबेस जो आहे तो निऑन डीबी आपला कॉपी अँड पेस्ट हिअर. AJDB च्या जागी निऑन डीबी. आता आपला युजर, तो युजर कोण आहे आपला निऑन डीबी ओनर. कॉपी करा, जस्ट आपल्या रूटच्या जागी रिप्लेस करा. आता डीबी पासवर्ड, तर पासवर्ड हा आहे. हा पासवर्ड प्रत्येकासाठी युनिक असणार आहे, आणि हा प्रोजेक्ट झाल्यानंतर मी हे डेटाबेस वगैरे सगळं डिलीट करणार आहे. तो पासवर्ड कॉपी, आणि आपण इथं पासवर्डच्या जागी पेस्ट करू. ड्रायव्हर चेंज करायची गरज नाही आपल्याला, कारण की ते सिस्टम मध्ये. हा, आता हे चेंजेस आपल्याला प्रत्येक फाईलमध्ये करायचे, जिथे जिथे आपण डेटाबेस वापरलेला आहे, URL वापरलेले आहे तिथं. सो कॉपी, आता सेव्ह करू. डिलीट स्टुडंट, तो डिलीट स्टुडंट मध्ये जे लोकल आहेत त्याला कमेंट टाकू, पेस्ट करू. ओके. आता इथं डू गेट मध्ये एक वापरलेलं आहे, आणि खाली जाऊन बघितलं तर डू पोस्ट मध्ये पण डेटाबेस क्रेडेन्शियल वापरलेलं आहे. तर इथे ही कमेंट टाकू, अँड इथे पेस्ट करू. तो डिलीट झाला आपला. आता डिस्प्ले, डिस्प्ले मध्ये सेम आपले लोकल होस्ट वाले कमेंट टाका, आणि जे नवीन वाला सर्व्हर वरती बनले ते इथं पेस्ट करा. डिस्प्ले मध्ये आपण खाली चेक करू आहे का, डिस्प्ले मध्ये नाही. सो अपडेट, अपडेट मध्ये पण सेम. अपडेट मध्ये खाली चेक करू, तो खाली खाली पण चेंज करायचे. आता आपल्या अख्ख्या 4 फाईल्स आहेत. आपल्या 4ही फाईल्स मध्ये आपण सर्व्हरवरचे डेटाबेस टाकलेले आहे. त्याला एकदा सेव्ह करू, एकदा ऍप्लिकेशन रन करू. रन ऑन सर्व्हर. बघू शकता ऍप्लिकेशन रन झालेलं आहे. स्टुडंट मध्ये जाऊन डिस्प्ले स्टुडंट करू. हा, आपण आता सर्व्हर जे आहे तो फ्री वापरलेला आहे. तो ते स्टार्टिंग फर्स्ट टाइमला जेव्हा आपण सर्व्हरला एखादी रिक्वेस्ट पाठवतो, त्यावेळेस ते एक एक मिनिटाच्या आसपास टाइम घेतो लोड होण्यासाठी. तो आता डिस्प्ले मध्ये आपला एक पण स्टुडंट अजून ऍड नाही, तो डिस्प्ले मध्ये दिसला नाही, आपण ऍड करू. सो एक स्टुडंट ऍड करू आपण 101 A 95.88. जस्ट ऍड रजिस्ट्रेशन फेल. काहीतरी आता एरर आलाय, चेक करूयात एरर काय सांगते. स्टुडंट जो आहे की तो टेबल जो आहे तो क्रिएट नाहीये, तर आपल्याला सगळ्यात पहिलं स्टुडंट टेबल क्रिएट करायचा. सो आपल्या डॉक्युमेंट मध्ये येऊ आपण. तिथं क्रिएट क्वेरी दिलेली आहे, आपण जस्ट
क्रिएट करू, कॉपी करू, कॉपी न्यूऑन जिथं आपण सर्व्हर बनवलाय त्या प्रोजेक्ट मध्ये जायचं, जे स्टुडंट मॅनेजमेंट टीसी आहे. इथे एसक्यूएल एडिटर आहे, तर त्याच्यावरती जायचं आणि इथं हे कट करून आपला जो क्रिएट टेबल होता ते करून आपण इथं रन करूया. स्टेटमेंट एक्झिक्युटेड सक्सेसफुली विदाउट एनी एरर. ठीक आहे. आता ह्याच्यात डेमोसाठी काही रेकॉर्ड्स ऍड करूयात. तुम्ही डायरेक्टली करू शकता, इन्सर्ट इनटू स्टुडंट. अच्छा, मी कॉपी पेस्ट केला होता. तो युजर टेबल बनलेला तो आपण आधी डिलीट करू. ड्रॉप टेबल युजर्स. स्टुडंट. ओके, स्टुडंट क्रिएट करू आपण. काय तरी माय पोस्टग्रेस मध्ये नाही वाटतं. ठीक आहे. आर एन ओ इंट प्रायमरी की नेम वेअर केअर 50% फ्लोट. स्टेटमेंट एक्झिक्युटेड सक्सेसफुली. आता आपण इन्सर्ट करू काय रेकॉर्ड. इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज. तो आर एन ओ जो की आपला 101 ए 95.88. तसंच एक नेक्स्ट रेकॉर्ड पण ऍड करू. 102 BBB and something 8700. ओके, आपलं हे इन्सर्ट क्वेरी रन झालेलं आहे. आता आपण आपल्या ह्याच्यावरती येऊ. इथं डिस्प्ले मध्ये जाऊन आपण चेक करू की आलेत का आपले रेकॉर्ड्स. जे आपण रेकॉर्ड इन्सर्ट केले ते इथं आलेले आहेत. 101 ए पर्सेंटेज, 102 बीबीबी पर्सेंटेज. एक ऍड स्टुडंट आपण करू. 103 CCC and 75. सेव्ह. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल फॉर 103. आपण हे चेकही करू शकतो डेटाबेस मध्ये ऍड झालेलं आहे का नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके, रन. 101 102 103 हे डेटाबेस मध्ये ऍड झाले, जे की आपल्या सर्व्हरवरती आहे. नेक्स्ट आहे, आता हे जे आपण चेंजेस केले हे आपण आता कोड परत गिट वरती पुश करू. तर आपलं गिट बॅश ओपन आहे आपल्या प्रोजेक्ट मध्ये, त्या प्रोजेक्टच्या फोल्डर मध्ये. सो गिट स्टेटस ने तुम्ही बघू शकता काय चेंजेस झाले तर इथं दिसतं. ऍड स्टुडंट डॉट जावा. आपण ह्या प्रत्येक फाईल मध्ये डेटाबेस क्रेडेन्शियल चेंज केलेले. सो गिट ऍड डॉट स्पेस डॉट गिट कमिट -m. आपण ह्यात काय केलं तर क्रिएटेड डेटाबेस ऑन अ सर्व्हर बेस ऑन सर्व्हर अँड अँड ऍडेड डेटाबेस क्रेडेन्शियल. ओके, हिट एंटर अँड गिट पुश. गिट पुशने आपले चेंजेस सगळे गिट वरती गिटहब वरती जातील. तर आता आपण गिटहब वरती एकदा रिफ्रेश करू. इथं क्रिएटेड डेटाबेस ऑन सर्व्हर ही कमिट आलेली आहे आणि आपल्या
कोड मध्ये सुद्धा अपडेट झालेला आहे GitHub वरती. तर नेक्स्ट स्टेप, आपल्याला आपला प्रोजेक्ट जो आहे तो डॉकर कंटेनर मध्ये कन्वर्ट करून डॉकर फाईल ही रेंडर वरती डिप्लॉय करायची. का तसं? तर डॉकर काय? डॉकर पॅकेजेस युअर ऍप्लिकेशन विथ एव्हरीथिंग इट नीडेड, लाईक जावा, टॉमकॅट डिपेंडन्सीज लाईक पोस्टग्रेसची डिपेंडन्सी, हे सगळं एक सोबत कंटेनर मध्ये टाकताना हा कंटेनर डायरेक्ट डिप्लॉय करायचा आपल्याला सर्व्हरवरती. सगळ्यात पहिले आपल्याला डॉकर फाईल बनवायची. आपल्याला रूट फोल्डर म्हणजे आपला रूट फोल्डर म्हणजे जिथं आपला SRC आहे तो आपला रूट फोल्डर. तिथं न्यू एक्स डॉक्युमेंट, ह्याचं एक्सटेन्शन नसतं डॉकर फाईलला. डी कॅपिटल DOCK डॉकर फाईल. नाव हे बरोबर पाहिजे, डी कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल, डॉकर फाईल. एंटर करा, सेव्ह करा. आता हा जो हे जे सेटअप कमांड्स आहे जे की आपल्या प्रोजेक्टला बिल्ड करतं आणि मग टॉमकॅट मध्ये ऍड करतं, आणि तिसरी जी कॉन्फिगरेशन आहे ती रेंडर साइट्सला आहे. मी सांगतो ते कॉपी करूत. आपल्या डॉकर फाईल जे त्याला ओपन करून त्यात आपण सेटअप कमांड्स टाकूया. Ctrl+S सेव्ह करू. आता हे काय आहे सांगतो. अरे कट झाला आहे. एक सेकंड. आहे का तिथे ऑप्शन? नाही, ते होत नाही. कुठे रिस्टोर विंडोज ऑप्शन? अच्छा, सॉरी. आपण जी रेपॉझिटरी क्रिएट केलेली ती आपली आपली रेपॉझिटरी आहे. आपण त्याच्या आतमध्ये ठीक आहे, तिथे होतो आपण. आपण इथे होतो. हे आपण डॉकर फाईल बनवून तिथे आपण पेस्ट केलेले आहेत सेटअप कमांड. ह्याच्या स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, आणि हे कॉन्फिगरेशन फॉर रेंडर साईडला. स्टेज 1 काय आहे ते, यूजेस मॅवेन टू बिल्ड युअर प्रोजेक्ट इन टू वॉर फाईल. स्टेज 2 टेक्स द वॉर फाईल अँड डिप्लॉय इट टू द टॉमकॅट सर्व्हर. आणि पोर्ट कॉन्फिगरेशन हे टॉमकॅटचा जो पोर्ट आहे तो 1000 वरती सेट करतो रेंडर साईडला. हे रेंडर आपण जिथे डिप्लॉय करणार आहे त्यासाठी हे कॉन्फिगरेशन निडेड आहे. नेक्स्ट आपल्याला डॉकर इग्नोर नावाची फाईल बनवायची आपल्या रूट फोल्डरमध्ये. कॉपी, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. इथं पण आपल्याला एक्सटेन्शन द्यायचं ना, डायरेक्ट डॉकर इग्नोर सेव्ह करायचे. त्याच्या आतमध्ये आपला हे जे लाईन्स आहेत ते तिथे ऍड करायचे आपल्याला.
सेव्ह करा म्हटले. गुगल मीट बंद झाले का? काय चालू आहे ना? आणखी इथं काय दिसत नाही मला. बघू शकता. अनिकेत, ठीक आहे. गुगल मीट चालू आहे ना? गुगल मीट. हे कशासाठी? हे आता हे जे आपण ऍड केलं डॉट इग्नोर फाईलमध्ये, डॉकर इग्नोर फाईलमध्ये, ते कशासाठी? जे आपल्या प्रोजेक्टमध्ये काय अननेसेसरी फाईल्स असतील तर ते डायरेक्टली तिथं अपलोड नाही करत, ते बाहेरच ठेवतं. तर आता आपण हे डॉकरचे जे चेंजेस केलेले आहेत ते आपल्याला गिट वरती पुश करायचं. सेम आपल्या फोल्डरमध्ये यायचं, शो मोर ऑप्शन, ओपन गिट बाय शेअर, तिथं गिट स्टेटस तुम्ही इथं बघू शकता. डॉकर इग्नोर आणि डॉकर फाईल ऍड झालेली आहे. तर गिट ऍड स्पेस डॉट गिट कमिट -m. आता आपण काय केलं की डॉकर फाईल क्रिएट केली. सो क्रिएटेड डॉकर फाईल. आता पुश करूयात चेंजेस. गिट पुश. चेंजेस आपले पुश झालेले आहेत, आपण एकदा बघू शकतो. डॉकर इग्नोर आणि डॉकर फाईल दोन्ही ऍड झालेले आहेत. तर आता नेक्स्ट स्टेप आपली, आता लास्ट स्टेप आहे आपली, ज्याने की आता हे अख्खा जो चार स्टेप केलं हे आपल्याला आता रेंडर वरती 5व्या स्टेप मध्ये डिप्लॉय करायचं आहे. render.com ह्याच्यावरती अकाउंट बनवा. माझं ऑलरेडी क्रिएटेड आहे, तुम्ही बनवू शकता. हे जे फर्स्ट आहे रेंडर त्याच्यावरती अकाउंट क्रिएट करा. सो मी ऑलरेडी बनवलेलं आहे. तिथं ऑप्शन आहेत. आता माझे ऑलरेडी प्रोजेक्ट 2 आहेत, तर ते तिथे दिसते. ते तुम्हाला डायरेक्ट तिथं न्यू म्हणून एक ऑप्शन दिसेल, थोडस न्यू विझर्टला वेगळं दिसेल. सो इथं ऍड न्यूचा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जाऊन वेब सर्व्हिस मध्ये क्लिक करायचं. आता इथं 3 ऑप्शन आहेत. आपली गिटहबची रेपॉझिटरी जर का प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट युआरएल देऊन इथं गिटने आपल्याला लॉग इन करायचं, तर आपली प्रायव्हेट युआरएल इथं हे होती, प्रायव्हेट जो प्रोजेक्ट आहे तो इथं डिप्लॉय होतो. आता आपली लिंक पब्लिक आहे, सो आपण डायरेक्ट लिंक इथं पेस्ट करू शकतो, ज्याने आपलं डायरेक्ट प्रोजेक्ट डिप्लॉय होईल. तर आपण पब्लिक गिट रेपॉझिटरीवर क्लिक करूयात. ही जी रेपॉझिटरी आहे युआरएल आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे, आणि ही जी रेपॉझिटरी ह्याला कॉपी करूयात. रेंडर वरती इथं पेस्ट करूयात. इथं कनेक्ट ऑप्शन येते, जस्ट कनेक्ट वर दाबा. त्याने आपलं ऑटोमॅटिक नाव घेतलंय जे रेपॉझिटरीला आहे. सो आपलं इथं लँग्वेज मध्ये डॉकर आहे, चेंज करू नका. ब्रांच आपले मेन आहे, तेही चेंज करू नका. आता माझं ऑलरेडी माझे जे दोन प्रोजेक्ट आहे ते सिंगापूर सर्व्हर मध्ये त्याने ऑटोमॅटिकली सिंगापूर घेतले. तुम्हाला ऑप्शन इन डिप्लॉय इन न्यू रिजन, तुम्ही इथं सिंगापूर सिलेक्ट करा, ज्याने सिंगापूर सिलेक्ट होईल. रूट डिरेक्टरी काही चेंज नाही करायचं, SRCच आहे तिथं. आता आपण फ्री सर्व्हर वापरणार आहे, तो इन्स्टन्स आहे, इन्स्टन्स टाईप आपला फ्री ठेवायचा, काही चेंज नाही. इथे ऍडव्हान्स मध्ये ह्याच्यामध्येही काही चेंज नाही, जस्ट डिप्लॉय वेब सर्व्हिस. आपला जो प्रोजेक्ट आहे तो डिप्लॉय व्हायला सुरू झालेला आहे. तर हे टाइम कन्झ्युमिंग स्टेप्स आहे. इथं हे जे रेंडर हे डिप्लॉय करायला एक 3-4 मिनिटं घेतं. तर इथं जस्ट वेट करायचं. इथं सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळं डॉक्युमेंट मध्ये दिलेलं आहे. तुम्ही नुसतं वाचून जरी केलं तरी होऊन जाईल.
आपला जो प्रोजेक्ट आहे तो डिप्लॉय झालेला आहे. इथं दिलंय युअर सर्व्हर इज लाईव्ह. आणि आपला जो सर्व्हर आहे, प्रोजेक्ट आहे तो ह्या URL वरती डिप्लॉय झालेला आहे. इथे ही URL दिसते. आपण ह्याला कॉपी करू. प्रोजेक्ट आपला लोकल होस्टवर नाहीये. आपला प्रोजेक्ट सर्व्हर वरती डिप्लॉय झालेला आहे. इथे आपण ऍड करून बघू एखादा स्टुडंट. पहिले डिस्प्ले करू की आपले जे 3 स्टुडंट होते ते दिसतात का. रेंडर पण सेम. जेव्हा जेव्हा आपण काही 15 मिनिटानंतर जर का 15 मिनिटं रिक्वेस्ट टाकली नाही तर सर्व्हर जो आहे तो स्लीप वरती जातो आणि नंतर नेक्स्ट रिक्वेस्टला अराउंड 1 मिनिट टाइम घेतो चालू व्हायला. तो आपल्याला 3 स्टुडंट दिसतात. आपण सर्च करून बघू. 102 सर्च होते. रिफ्रेश. आता आपण जाऊ इथं आणि अपडेट स्टुडंट वरती जाऊ. आता मी हे जे 75 चे मला 76 करायचे सपोज. मी इथं चेंज करतो. तर हे आता काही चेंजेस आहेत जे की करावे लागतील. आता अपडेट होत नाही. आपल्याला आता एरर तर आपल्याला इथं सर्व्हरवरती दिसणार नाही. इथे दिसणार नाही. तर आपण आता Eclipse मध्ये आपल्या लोकल होस्ट वरती रन करू आणि तिथे बघू की एरर काय येतं, अपडेट का होत नाहीये. सो आपण आपल्या Eclipse मध्ये जाऊया. इथे ना आपण आता हे करूया. एकदा सर्व्हर आपला आय थिंक आपण आता लोकल होस्ट वरती आपण प्रोजेक्ट एकदा रन करून बघूया. तर आता आपण लोकल होस्ट वरती 8080 वरती. तर इथे येऊ. अपडेट मध्ये जाऊयात. आपण पहिला कन्सोल क्लिअर करूयात आपल्याला एरर नीट दिसण्यासाठी. तो अपडेट वरती जातो. 73 करतो. अपडेट चेंजेस. सक्सेसफुल झालं. हा, लोकल होस्ट वरती सक्सेसफुल झालं आणि आपल्या सर्व्हर वरती एरर येत होतं की अपडेट होत नव्हतं. तर आपण इथे येऊन बघू शकतो. इथे एरर नाही आलेला. ठीक आहे. आता मला माहित नाही एरर काय आहे. तिथं तर अपडेट होते आणि इथे एरर पण दिसत नाही. सॉल्व्ह कसं करायचं. सो अपडेट स्टुडंट आहे. मला कोडही माहित नाही काय केलेलं. सरांनी झिप फाईल पाठवली ती मी एक्सट्रॅक्ट केली. मी अपडेटला कॉपी करतो. ChatGPT वरती जातो. आता मी याला सांगतो की मी प्रोजेक्ट डिप्लॉय केलाय आणि मला डिप्लॉय केल्यावर काय काय एरर येते. सो मी याला सांगतो आय हॅव डिप्लॉयड जावा maven project on render. When I am running the project on local host, it is working fine. When I am running the project on server, it uh, huh, the record is not updating. आता जो कोड कॉपी केलाय, सॉरी, ह्या साईडला एरर नाहीये. एरर आहे आता आपलं जे लोकल होस्टवरती रन करतो तो आपला प्रोजेक्ट रन होतो. सो सर्वलेट फाईल मध्ये एरर नाहीये. तर आता एरर आपण बघायला जाऊ ह्याच्यामध्ये. वेब ॲप
अपडेट स्टुडंट जो आहे इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे जेणेकरून आपला सर्व्हरवरती डिप्लॉय केल्यावर आपलं अपडेट स्टुडंट जो होत नाही. सो आपण ह्याला कॉपी करूयात आणि इथं पेस्ट करूयात. रूट कॉज आता हे काय सांगते, युअर अपडेट वर्क्स ऑन लोकल होस्ट बट फेल्स ऑन अ रेंडर, नो रेकॉर्ड अपडेट. दिस इज व्हेरी कॉमन डिप्लॉयमेंट इश्यू. लेट्स ब्रेक इट डाऊन. तर रूट कॉज काय आहे, आपण फेच मध्ये जे आहे ते हार्ड कोडेड आपण लोकल होस्ट दिलेला आहे. तर त्या जागी आपल्याला सर्व्हरचं द्यायला लागेल. सर्व्हरचं देऊन सुद्धा जर का आपण एखाद्या दुसऱ्या सर्व्हरवरती प्रोजेक्ट डिप्लॉय केला तर त्यावेळेस पण आपल्याला चेंज करायला लागणार. सो ते न करता आपण डायरेक्ट अपडेटचं डॉट करून, डॉट म्हणजे करंट डिरेक्टरी टू अपडेट. सो आपण हे देऊ. आता हे कॉपी करूयात. आता हा एरर बघायचा कसा, एक सेकंड मी विसरलो, सॉरी. आपलं सर्व्हरवरती अपडेट होत नव्हतं. तुम्ही ह्याला एकदा रिफ्रेश करतो. मी ते दाखवायचं विसरलो. इन्स्पेक्ट करूयात, कन्सोल वरती जाऊयात आणि अपडेट वरती आपण काहीतरी चेंज करू. अपडेट चेंजेस, आपण लोकल होस्ट वरती, सॉरी. नाही, हा आपल्याकडे आहे. आपण इथं अपडेट करून बघू काय एरर येतं. इथं हा जो एरर येतोय, ऍक्च्युली तो एरर मी घरी असताना हा एरर बघून ते सॉल्व्ह केलेलं. तर इथं देते पोस्ट फेल ड्यू टू लोकल होस्ट. हे वाचून आपल्याला कळून जाते की एरर कुठे. सो चॅट जीपीटी वरती जाऊ. त्यांनी काय सांगितलं, पेज मध्ये डॉट स्लॅश अपडेट वापरा. सो आपण ह्याला कॉपी करू. आपलं अपडेट स्टुडंट जे JSP जे आहे त्याच्यात हे करू. इथं आता आपण शोधूयात. इथं त्यांनी डायरेक्ट हे वापरलं. सो आपण इथं काय करू, जस्ट रिप्लेस विथ डॉट. ओके, डॉट म्हणजे हा वेब ऍप मधनं आपला पहिला जो डायरेक्टली रूट फोल्डर मध्येच हा आहे अपडेट स्टुडंट. जर का पेजेस मध्ये असतं तर डॉट स्लॅश पेजेस स्लॅश अपडेट. ओके, अजून कुठे आहे का इथं चेक करू आपण. नाहीये, आय थिंक नाहीये. आता हाच प्रॉब्लेम डिले स्टुडंट मध्ये पण असणार, जे की मी घरीनच बघून आलतो त्यामुळे सांगतो. सेम इथं पण आपल्याला हे अख्खं काढून फक्त डिलीट ठेवायला लागेल. सेव्ह. ओके, एवढंच. आता जो हा प्रोजेक्ट आपण आता हे जे चेंजेस केले ते आपल्याला गिट वरती पुश करावं लागतं. गिट स्टेटस. तर इथं सांगते अपडेट आणि डिलीट JSP आहे त्याच्यामध्ये आपण चेंजेस केलेले. सो गिट ऍड स्पेस डॉट गिट कमिट हायफन एन. आता इथं काय आपण चेंज लोकल होस्ट URL टू सर्व्हर URL. एंटर. गिट पुश. तर हे कोड आपले गिट वरती पुश झालेले आहेत, आपण बघू शकतो एकदा. इथे कमिट आलेले आहे, चेंज लोकल होस्ट URL टू सर्व्हर URL. आता हे जे चेंज केलं तर आपल्याला आता हे मॅन्युअली रेंडर वरती जाऊन कमिट जी लेटेस्ट कमिट आहे ते डिप्लॉय करायचं. जर का आपण पेड वाला रेंडर वापरत असेल तर ऑटोमॅटिकली कमिट आले की रेंडर वरती डिप्लॉय होतं. आपण फ्री वाला वापरतो त्यामुळं मॅन्युअल डिप्लॉय लेटेस्ट कमिट.
आता हे परत 2 ते 4 मिनिटे घेऊन डिप्लॉय करा. प्रोजेक्ट खूप मोठा असला तर 10 मिनिटं सुद्धा घेतो. तर आपला सर्व्हर परत लाईव्ह झालेला आहे. आपण परत आपल्या सर्व्हरवरती जाऊ शकतो. आपण बघू शकता सर्व्हरवरच्या URL वरती आहे. तर एकदा रिफ्रेश करू. तर सर्व्हर यूज करून पेस्ट ड्राईव्ह नाही, URL सेमच राहते. अपडेट स्टुडंटला आपल्याला अपडेट होत नव्हतं, आता चेक करू अपडेट होतं. सो 66 आपण चेंज करूयात. तो 90 करूयात. अपडेट चेंजेस, अपडेट सक्सेसफुल आहे. 90 झालं. तसंच आपण डिलीट मधनंही डिलीट करू शकतो. डिलीटेड सक्सेसफुल. ह्या 5 स्टेप्स वापरून आपला जो प्रोजेक्ट आहे तो सर्व्हरवरती डिप्लॉय झाला. आता एक आपण लास्ट बघूयात. आपण एक अप करूयात. आपला जो प्रोजेक्ट आहे तो सर्व्हरवरती डिप्लॉय झालेला आहे. आपण गिटहब वरती रिपॉझिटरी बनवली आणि आपलं गिटचं बेसिक हे केलं आपण काय म्हणतात त्याला, आपले युजर नेम वगैरे सेटअप केला, बेसिक सेटअप केला. हा, आपला जो प्रोजेक्ट आहे त्याला नॉर्मल प्रोजेक्टला आपण मॅवेन प्रोजेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. आपल्या प्रोजेक्ट निऑन टेक वरती डेटाबेस बनवला आणि त्याचे जे क्रेडेन्शियल होते ते आपल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले. आपल्या प्रोजेक्टला डॉकराइज मध्ये कन्वर्ट केलं आणि शेवटी आपण त्याला डिप्लॉय केलं रेंडर वरती. आता हे चाललंय कसं, आपला कोड जो होता तो लोकल होता, नंतर गिटहब वापरून गिटहब वरती टाकला, नंतर रेंडर जो आहे तो गिटहब वरनं कोड आहे तो अख्खा रीड करतो. नंतर डॉकर काय करतो, त्या रीड केलेल्या कोडला कंटेनर मध्ये कन्वर्ट करतो. त्याला टॉमकॅट, आपला जो प्रोजेक्ट आहे तो टॉमकॅट सर्व्हर वापरतो आणि डेटाबेस निऑन डेटाबेस वापरतो आणि पब्लिक URL जे की आपल्याला रेंडर देतो. आणि इथनं आता काही चेंजेस करायचे असतील, सो जसं आता आपण URL चेंज केलं, तसं तुम्ही प्रोजेक्ट लोकल मशीन वरती चेंज करा, गेट वरती कमिट करून पुश करा आणि रेंडर वरती येऊन मॅन्युअल डिप्लॉय करून डिप्लॉय. सिम्पल. कुणाला काही डाऊट्स आहेत का? ऑनलाईन
हा, आपल्याला 512 MB रॅम भेटतो फक्त. आणि 15 मिनिटं आपण जर का त्याला रिक्वेस्ट नाही केली, म्हणजे 15 मिनिटं कोणी URL हिट नाही केले, तर स्पिन डाऊन पडतो सर्व्हर. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही URL हिट करणार त्यावेळेस एक मिनिट घेतो ते चालू व्हायला. तर त्यासाठी जर का तुम्हाला वाटलं की चालू होत नाही, तर एक मी दाखवतो कसं दिसतं. असं एक देतं. हे बघू शकतो. हे मी माझा जो प्रोजेक्ट आहे तो डिप्लॉय केलेला. तर आता हे सांगते, आता खूप दिवस ह्याला रिक्वेस्ट नव्हती पडली. तर आता ते सांगते अलोकेटिंग कम्प्युटेड रिसोर्स वगैरे. हे 1 मिनिट टाइम घेतं. कधी-कधी जास्तही घेतं. तो त्याला घाबरू नका. प्रोजेक्ट ऑलरेडी लाईव्ह आहे. फक्त टाइम घेतं. तसंच डेटाबेस सुद्धा, डेटाबेस एक सांगतो. डेटाबेस जो आहे तो 30 महिन्यानंतर जर का त्याला एकही रिक्वेस्ट गेली नाही, 30 दिवसानंतर, तर डेटाबेस ऑटोमॅटिकली डिलीट होतो. तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत, तुम्ही बघू शकता. गिटहब ऍक्शन्स वापरू शकता, जेणेकरून प्रत्येक आठवड्याला सर्व्हरवरती एक सिलेक्ट कमांड पाठवून द्यायची, म्हणजे आपला डेटाबेस आहे तो डिलीट होणार नाही. मी केलेलंही आहे, तुम्हाला दाखवू शकतो. गिटहब ऍक्शन हा जो टॅब आहे, पण हा ऍक्शन जो टॅब आहे तो गिटहब प्रो युजरसाठी आहे. गिटहब प्रो, आता मी स्टुडंट आहे, सो मला कॉलेज ईमेल आयडी देतं, प्रोव्हाइड करतो स्टुडंट आयडी. ते वापरून गिटहब प्रो आपण घेऊ शकतो. मे बी हा ऍक्शन टॅब फक्त गिटहब प्रो युजर्सला आहे, आय थिंक. तर माझी जी पोस्टग्रेस वरती कमांड जाते सिलेक्टची, ती मी संध्याकाळी नॉर्मली आठवड्यातनं एकदा ठेवलेली आहे. सो आपण इथे बघू शकतो, दिसते का? ते जॉब्स वापरतो आपण. तुम्हाला गिटहब ऍक्शन जर का नसन भेटत, तर तुम्ही आय थिंक जेनकिन्स आहे ते वापरू शकता. ते फ्री आहे, आय थिंक. नाहीतर खूप सारे प्रोव्हायडर्स आहेत जे की जॉब जॉब प्रोव्हाइड करतात, जेणे की डायरेक्ट रिक्वेस्ट URL वगैरे हिट होणार. आणि रेंडर वरती अजून एक आहे, की आपल्या एका प्रोजेक्ट वरती कम्प्लीट टाइम दिलेला आहे, आपल्याला जे फ्री आवर्स दिलेले आहे, म्हणजे जेवढे आवर्स दिले ते आवर्स जर का कम्प्लीट झाले, म्हणजे एखादा युजर रेंडर दररोज वेबसाईट उघडते, दररोज काय ना काय टास्क करतो, म्हणजे 24 तास चालू, तर त्याचं काही हे आहेत, फ्री युजेस आहेत, तर ते संपते. सो ते एक लक्षात ठेवा. म्हणजे आपला हा प्रोजेक्ट, मोठा प्रोजेक्ट ह्याच्यावरती लाईव्ह करू शकत नाही. आपला बेसिक कॉलेज प्रोजेक्ट वगैरे आहे ते ह्याच्यावरती लाईव्ह करू शकतो. तुम्ही बघू शकता, हा प्रोजेक्ट जो होता मगाशी, तर इथं हे झालेलं आहे. एनी डाउट्स? ऑनलाईन, ऑफलाईन? ऑनलाईन काय डाउट्स आहेत? हा, जावाच्या प्रोजेक्टसाठी सेम. हा, कारण की ते वेगळं. हा, पण PHP साठी डॉकर बनवायची गरज नाही. डायरेक्ट नेटली फ्लाय वगैरे आहे, किंवा गिटअप पेजेस आहेत, तिथे जाऊन तुम्ही प्रोजेक्ट डायरेक्ट तिथनं हे करू शकता, डायरेक्ट लाईव्ह करू शकता. जावा का बॅकएंडला सर्व्हर वापरताना जावाचे जे डिप्लॉय करायला ते इझिली अवेलेबल नाही. म्हणजे एक AWS नाही तर Azure वगैरे, डायरेक्ट तिथं कम्प्युट मशीन घेऊन तिथं डिप्लॉय करणार. तर एक बेस्ट वे आहे की आपला कॉलेज प्रोजेक्ट जो आहे तो लाईव्ह होतो. ऑनलाईन काय डाऊट्स? हॅलो? हे जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्यावर प्रोव्हाइड केलं जाईल तुमच्या. एनी डाऊट्स? स्टॉप करू मीटिंग? ऑनलाईन काय डाऊट्स आहेत? ठीक आहे, मी मीटिंग स्टॉप करतोय. तुम्ही जाऊ शकता.
आपलं ना ते मीटिंगमध्ये वाटतं ना आता. हं. करू का रिझ्यूम? ते ऑप्शन असं विजिबल नव्हतं. काय नाही बाकीचे मीटिंगमध्येच सगळे. हां. सर आहेत ना? हां. झालं का? करू का मग?